हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवूया खानदेशी पद्धतीने कढी आणि खिचडी. तर यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेला आहे टमाटा. त्याचे एकदम बारीक असे काप करून आपल्याला घ्यायचे आहेत आणि यानंतर कांदा, याचेही एकदम बारीक काप करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी इथे याचे कट्स करत आहे. यासोबतच आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे. इथे ॲक्च्युली तुम्हाला हवे तितके वेजेस तुम्ही टाकू शकता. इथे बटाटा घेतलेला आहे मी, फक्त कांदा, बटाटा आणि टोमॅटो घेतलेला आहे. आता आपण मसाल्याची तयारी करू. इथे एका बोलमध्ये जिंजर गार्लिक पेस्ट टाकली आहे. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, तुम्हाला हवं तितकं लाल तिखट टाकू शकता. थोडा गरम मसाला, धण्याची पूड आणि थोडंसं हळद. या मिश्रणासाठी आपण इथे थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि पाणी टाकून आपण याला हलवून घेऊ. याची कन्सिस्टन्सी तुम्हाला साधारण फ्लोई ठेवायची आहे. जास्त गाढ पण नाही करायचं आणि एकदमच पातळ पण नाही करायचं. तो मसाला शिजण्यासाठी याची प्रॉपर कन्सिस्टन्सी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, याची कन्सिस्टन्सी साधारण आपल्याला अशीच ठेवायची आहे. यानंतर मी 1.5 कप तांदूळ घेतला आहे, अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि याला आपण 2 ते 3 वेळा पाणी टाकून स्वच्छ प्रकारे धुवून घेऊया. इथे मी डाळ आणि तांदूळ एकत्रच मिक्स करून धुवून घेते आहे आणि या ठिकाणी गॅस चालू करून आपण खिचडीची सुरुवात करूया. कुकर थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये तेल टाकायचं आहे, थोडेसे मोहरी आणि जिरे. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे आणि त्यामध्ये हे जेव्हा तडतडून येतील त्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत. इकडे मी शेंगदाण्यांचं प्रमाण खूप जास्त वापरलेलं आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा कमीही टाकू शकता. तुम्ही इथे बघू शकता खूप चांगल्या प्रकारे आपले शेंगदाणे हे रोस्ट झालेले आहेत. यानंतर आपण आपले वेजेस यामध्ये टाकू. इथे मी टाकला आहे कांदा. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे आणि या मीडियम गॅसवरती आपण या कांद्याला छान प्रकारे परतून घेऊया. एकदम असा पिंकिश कलर येईपर्यंत आपल्याला या कांद्याला परतायचा आहे. जास्तही शिजू द्यायचं नाही आहे. जास्तही परतला तर हा काळा होईल. त्यामुळे अगदी पिंक कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि याला जेव्हा पिंक कलर येईल त्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया बटाटे. जर या ठिकाणी तुम्ही गाजर वापरला असेल तर तुम्ही यावेळी गाजरही टाकू शकता बटाट्यांसोबत. यानंतर आपण टाकूया टोमॅटो आणि गॅस थोडासा जास्त करून आपण या सगळ्या भाज्या परतून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता भाज्या परतल्या गेलेल्या आहेत. अगदी 2 ते 3 मिनटात या भाज्या छान प्रकारे परतल्या जातात. आता आपण यामध्ये आपला तयार केलेला मसाला टाकूया. तुम्ही बघू शकता मसाल्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. या भाज्यांना छान प्रकारे तो मसाला कोट केला जातो आहे आणि इथे गॅस कमी करून आपल्याला या मसाल्याला छान प्रकारे परतू द्यायचे. इथे बघू शकता मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटत आहे आणि यामध्ये तुम्ही आता पाणी टाकू शकता. इथे मी 1.5 कप तांदूळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. असे टोटल 2 कप आपण यूज केलेले आहेत. त्यामुळे मी इथे 4 कप पाणी टाकत आहे. इथे तुम्ही बघू शकता. आपण आता गॅस मोठा करूया आणि या पाण्याला एक उकळी येऊ देऊया.
तुम्ही पाणी टाकल्यानंतर लगेच तांदूळ आणि डाळ नाही टाकायची, त्याला एक उकळी येऊ द्यायची. इथे तुम्ही मीठ टाकू शकता. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण मसाला तयार करताना मीठ नव्हतं टाकलेलं. तुम्ही ही स्टेप तिथेही करू शकता की मसाल्यामध्येच मीठ ॲड करा, मग तुम्हाला इथे टाकायची गरज नाही पडणार. इथे बघू शकता पाण्याला छान प्रकारे उकळी आल्यानंतर मी आपले तांदूळ आणि डाळीचं मिश्रण यामध्ये टाकलेलं आहे. आणि हो, यालाही आपल्याला एक उकळी येईपर्यंत असंच ओपन ठेवायचं आहे. इथे बघू शकता एक उकळी आलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे गॅस मोठा करून कुकरचं झाकण लावून ठेवूया. मीनवाईल आपण कढीची तयारी करूया. त्यासाठी मी एक मिक्सर जारमध्ये थोडीशी कोथिंबीर, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि 3 ते 4 मीडियम आकाराची मिरची घेतलेली आहे. याला आपल्याला छान प्रकारे एकदम फाईनली ग्राइंड करायचं आहे. तुम्हाला जर तिखट कढी आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण जास्त वापरू शकता. आता मी हे एका बोलमध्ये काढून ठेवते. चला तर मग आपण आपली कढी तयार करूया. त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये जिरे टाकले. इथे आपल्याला तेल नाही टाकायचं आहे, जिरे असेच ड्राय रोस्ट करायचे आहेत. तुम्ही बघू शकता एकदम छान असा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे जिरे ड्राय रोस्ट करायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता जिरे थोडेसे काळ्या रंगाचे दिसू लागलेले आहेत. या पॉईंटपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणि वरून आपण टाकूया यामध्ये तेल. इथे आपण आता गॅस मोठा करून हे जिरे छान प्रकारे फुटू देऊया आणि जिरे हे तडतडायला लागले की आपण आपला तयार केलेला, आपण ग्राइंड केलेला मिक्सर यामध्ये टाकूया. गॅस आपल्याला इथे एकदम कमी ठेवायचा आहे, कारण हे जे मिश्रण आहे ते खूप लवकर जळू शकतं. याला आपल्याला एकदम मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता छान प्रकारे परतलं गेलं आहे. आणि या पॉईंट ऑफ टाईमला आपल्याला इथे ताक घालायचं आहे. युजली कढी म्हटलं की आपल्याला काय की डाळीचं पीठ घालून आपण आयदर कढी, ताक और दहीमध्ये डाळीचं पीठ घालूनच कढी बनवतो. बट ही एक विशिष्ट पद्धतीची कढी आहे. यामध्ये मी फक्त आणि फक्त ताक यूज केलेलं आहे, डाळीचं पीठ बिलकुल यूज नाही केलं आहे. यामध्ये ताक घालून आपण थोडंसं मीठ टाकून याला अगदी 20 ते 30 सेकंद गरम होईपर्यंतच गॅसवरती ठेवायचं आहे, कारण जर तुम्ही याला जास्त वेळ ठेवलं तर ते ताक फुटण्याची शक्यता आहे. हे बघा इथे आपली कढी रेडी आहे. आता या सगळ्या आपण करूया सर्व. बघू शकता खिचडी एकदम सुंदर झालेली आहे. एकदम एक एक दाणा एकदम खिललेला आहे. अशी ही आता गरम गरम खिचडी प्लेटमध्ये मी सर्व करते. सोबत कढी आणि ही आपली तयार झाली आहे खानदेशी पद्धतीची कढी खिचडी.